नमस्कार बाळांनो. चला बाळांनो, आपण करत आहोत कॅलेंडर वाचन. बघा, यामध्ये आपण सप्टेंबर महिन्याचं वाचन करणार आहोत बाळांनो. बघा, सप्टेंबर 2025 कितवा महिना आहे? हा 9वा महिना आहे बाळांनो. बघा, आता आपण नेहमीप्रमाणे वाचूया आठवड्याचे वार. बघा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे काय आहेत बाळांनो? आठवड्याचे 7 वार आहेत. चला आता आपण बघूया वार आणि त्या वाराला आलेल्या तारखा. बघा, आता बघा, वार कोणता आहे? रविवार. आणि आपण तारखा बघूया आणि किती वार आले ते पण बघूया. बघा, 7, 14, 21 आणि 28. किती रविवार आले? 4 रविवार. नंतर बघा, सोमवार 1, 8, 15, 22, 29. बघा, रविवार आले, सोमवार आले 5. मंगळवार बघा 2, 9, 16, 23 आणि 30. बघा, मंगळवारसुद्धा किती आले? 5 आले. नंतर बघूया बुधवार 3, 10, 17, 24. बघा बाळांनो, बुधवार आले 4. आणि गुरुवार बघा 4, 11, 18, 25. बघा, गुरुवार पण 4 आले. शुक्रवार बघूया 5, 12, 19 आणि 26. बघा, शुक्रवार पण 4 आले. आणि शनिवार बघा 6, 13, 20 आणि 27. शनिवारसुद्धा 4 आलेत बाळांनो. आणि बघा, 5 तारखेला काय आहे? लाल अक्षरात लिहिले ना, तर म्हणजे सुट्टी आहे. बघा बघा काय आहे 5 तारखेला? कोणता सण आहे बघूया. ईद ए मिलाद, मुस्लिम बांधवांचा सण आहे बाळांनो 5 तारखेला. त्यानिमित्ताने तर सुट्टी आली आहे. आणि रविवार बघा 7, 14, 21 आणि 28 हे काय? संडे आहे बाळांनो, म्हणजे इथं तर सुट्टी असते स्कूलला. आणि बघा, अशा ह्या 4 सुट्ट्या आणि ही एक सुट्टी, अशा या महिन्यामध्ये 5 सुट्ट्या आलेल्या आहेत. किती सुट्ट्या आहेत? 5 सुट्ट्या. आणि हा महिना किती दिवसांचा आहे बघा बाळांनो? 30 दिवसांचा हा महिना आहे. आणि लक्षात, म्हणजे या तारखेपासून बघितलं ना आपण, तर ह्या सगळ्या वारांच्या तारखा जी आहेत, तर किती? 30 तारीख ही काय आहे? शेवटची तारीख आहे. म्हणून हा 30 दिवसांचा महिना आहे बाळांनो. ठीक आहे, तुम्ही सुद्धा काय करायचं बाळांनो? कॅलेंडर वाचन करायचं आहे आणि महिना समजून घ्यायचं. ओके.